सलाम महाराष्ट्रामध्ये आज आपल्यासोबत आहेत अविनाश बिनीवाले सर. ते खूप छान सांगतायत भाषेबद्दल आणि त्याबरोबरच नाशिकहून आपल्यासोबत आहेत संगीतकार संजय गीते. त्यांच्याशी आपण बोलूयात. संजय सर, मगाशी तुम्ही तुमच्या अल्बम विषयी सांगितलं, त्यातली एखादी धून आम्हाला ऐकवलीत. एक महत्त्वाचं म्हणजे तुम्ही 15 मराठी चित्रपटांना म्युझिक दिलेलं आहे. त्याबरोबरच तुम्ही अगदी लता दीदींपासून ते जगदीश खेबुडकरांपर्यंत त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे. लता दीदींबरोबरचा अनुभव आम्हाला तुमचा अनुभव आमच्याशी शेअर कराल? जरूर. दीदींच्या बरोबरचा अनुभव म्हणजे एका संगीतकाराच्या जीवनातला तो मुकुटच आहे असं मला वाटतं. आणि तो योग फार माझ्या जीवनामध्ये आला. अलका कुबल आणि जगदीश खेबुडकर हे लोक त्या प्रोजेक्टमध्ये होते. तर त्या अनुभवाकडे जाण्यापूर्वी मी फक्त एक 2 ओळी बिनीवाले सर मगाशी म्हटले की काही नवीन शब्द काही कॉन्ट्रीब्यूट होतात मराठी भाषेमध्ये. तर खेबुडकरांची एक लावणीचा फक्त मुखडा मला एकदम आठवला आता. त्यांनी शब्द वापरला होता की राया आता घेते मी साखर डुलकी. तर मला असं वाटतं की हा साखर डुलकी हा शब्द अतिशय मला गमतीदार वाटला. हो रातभर सख्या तुम्ही लई जागवल, उरात भरली धडकी धडकी धडकी. नका ना आता जरा घेते मी साखर डुलकी, आता जरा घेते मी साखर डुलकी, आता जरा घेते मी साखर डुलकी. साखर डुलकी शब्द मला असं वाटतं की तो सुद्धा असा एक फार नाविन्यपूर्व आहे. खेबुडकरांकडे नक्कीच असा शब्दसाठा आहे. त्यांनीच लिहिलेलं गीत लता मंगेशकरांनी गायलं. त्या क्षणाविषयी सांगतो की गाणी दीदींना पाठवली. त्या म्हणाल्यात की चाले जर नाही आवडल्या तर मी गाणार नाही, कारण मला वाटतं 94 पासून तर 2004 पर्यंत मराठीमध्ये त्या फारशा गायल्या नव्हत्या. आणि इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर जेव्हा माझ्यासारख्या छोट्या संगीतकाराची गाणी यांच्याकडे पाठवली, तेव्हा मला अजिबात खात्री नव्हती की असं काही होईल म्हणून. पण दीदींनी त्या चाली ऐकल्या आणि अतिशय आनंदाने मला त्यांचा निरोप आला की मला दोन्ही चाली आवडलेल्या आहेत. आम्ही एकच गाणं म्हणायला सांगितलं होतं, पण दीदी म्हटल्या की मी दोन्ही गाणी म्हणेल. तर आम्ही मानधनाचा प्रश्न विचारला, तर मानधनाचं उत्तर मोठं जबरदस्त आहे की दीदींचं इतकं कवितांवरती प्रेम आहे. ते म्हणाल्या की तुम्ही मुळात नाशिकचे आहात, तर मला फक्त कुसुमाग्रजांच्या कवितांचं पुस्तक एक भेट द्या, एवढंच माझं मानधन असेल. आणि मग तो आनंद सोहळा फारच भन्नाट होता. प्रभुकुंजीला गेलो, त्यांच्याकडे बसून त्यांना आम्ही गाण्याविषयी चर्चा केली. तेव्हा दीदी इतक्या तन्मयतेने गाणं समजून घेतात, शब्द आपल्या ओठामध्ये बसवून घेतात. आणि त्यांचे सूर जे आहेत ते मी जेव्हा पहिले 4 नोट्स लावले ते असे होते की ला 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 ला. हे दीदींच्या सुरामध्ये ला 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 हे 4 शुभ्र मोत्यांसारखे 4 सूर वाटले की असे सूर ऐकायलाच मिळत नाही कधी. आणि माझ्यासारख्याचं भाग्य इतकं की त्यांच्या शेजारी बसून त्यांचे सूर मला ऐकायला मिळाले. आणि मग दीदींनी माझी 2 गाणी गायलीत आणि फार मजा आली. रेकॉर्डिंगला देखील मी स्वरलतामध्ये रेकॉर्डिंग केलं आणि खूप धमाल आली. बरोबर. असं म्हणजे एक समृद्ध असा अनुभव लता दीदींबरोबर तुम्हाला आलेला आहे. आणखी अनुभवांबद्दल तुमच्याशी आम्ही बोलणार आहोत. त्याबरोबरच आपल्याबरोबर भाषातज्ञ बिनीवाले सर आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. वसुंधरा. हो मुश्ताक, बिनीवाले सर आपल्यासोबत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्वांचलची जी 7 राज्य आहे, मेघालय असेल, मिझोराम असेल, नागालँड असेल, या सगळ्या राज्यांमध्ये त्यांनी भ्रमंती केली आहे. तिथल्या लोकजीवनाचा, भाषांचा अभ्यास करून एक पुस्तक लिहिलं आहे. आपण त्यांच्याशी त्या पुस्तकाबद्दल बोलूया. मुश्ताक सर, पूर्वांचलचं एकूण लोकजीवन आणि तिथल्या भाषा याबद्दल काय सांगाल? काय साम्य आढळलं? पूर्वांचलाचा निसर्ग जो आहे तो खरं तर अप्रतिम आहे. म्हणजे मला असं वाटतं, उदाहरण तेजपूरला ब्रह्मपुत्राच्या काठावरती आपण उभे राहिलो तर काठाजवळची ती भातशेती आपल्याला दिसते. त्याच्या पलीकडचे चहाचे मळे दिसतात, त्याच्या पलीकडचं शहर दिसतं. आणि हवा छान असेल तर अगदी पाठीमागे असणारे हिमाच्छादित शिखरंसुद्धा आपल्याला दिसतात. मला असं वाटतं साध्या डोळ्यांनी एका नजरेमध्ये ब्रह्मपुत्रासारख्या नदापासून हिमाच्छादित शिखरांपर्यंत दर्शन घडवणारा सुंदर निसर्ग इतर कुठे असेल जगात असं नाही वाटत मला. अप्रतिम निसर्ग आहे. तशीच तिथली संस्कृती संपन्न माणसं आहेत. तिथल्या भाषांबद्दल बोलायचं झालं तर भाषांचा प्रश्न म्हटलं तर गुंतागुंतीचा आहे. पूर्वांचलामध्ये ज्या अनेक टोळ्या आहेत त्या प्रत्येक टोळीची भाषा वेगळी आहे. उदाहरणार्थ नागालँडमधले 10 टोळ्या महत्त्वाच्या जर घेतल्या तर त्या 10 टोळ्यांच्या 10 भाषा आहेत. आणि त्या 10 भाषा एकमेकींपासून इतक्या भिन्न आहेत, त्या भिन्न ठेवल्या गेलेल्या आहेत की डोंगराच्या एका बाजूला एक टोळी, दुसऱ्या बाजूला दुसरी टोळी, दोघांच्या भाषा इतक्या भिन्न की एकमेकांना कळणार नाहीत. एकमेकांना कळू नाही, गुप्तता राहावी ह्या दृष्टीनेच त्या भाषांमधलं जे काही वेगळेपण होतं ते त्यांनी टिकवून ठेवलेलं आहे.
सुदैवाने गेल्या काही वर्षांमध्ये म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यापासून की त्याच्याही अगोदर थोडंसं या सगळ्या भाषांना एकत्र आणण्याचं जवळ आणण्याचं फार मोठं कार्य त्या ठिकाणी घडून आलेलं आहे. अरुणाचलमध्ये तिथले जे गव्हर्नर होते की अगदी सुरुवातीला नेफा म्हणून तो भाग ओळखला जात असे की ज्याला आता आपण अरुणाचल प्रदेश असं म्हणतो. त्या नेफामधले एक जे अधिकारी होते त्यांनी असं ठरवलं की ह्या सगळ्या भाषांना एकत्र आणणं अवघड आहे. त्यातली कुठलीही एक भाषा ही जर त्या राज्याची भाषा किंवा त्या प्रदेशाची भाषा म्हणून मान्य केली तर त्याला इतरांचा विरोध होणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ मोंपा भाषेला जर मान्यता दिली तर निशी लोक म्हणणार आम्ही मेजॉरिटीत आहोत, आमची भाषा का नाही. याच्यातनं प्रश्न असा निर्माण झाला की कुठल्याही तिथल्या भाषेला मान्यता देणं तसं शक्य नाही किंवा राज्यभाषासुद्धा आज ती तिथली नाही आहे. मग त्यांनी त्या ठिकाणी हिंदी सुरू केलं कारण आपली सेना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आहे. सेनेची भाषा ही हिंदीच आहे आणि सामान्य माणसाची भाषा भले राजकारणी मानोत न मानोत साधारणतः संस्कृतचा डाऊनफॉल झाल्यापासून म्हणजे 12व्या शतकापासून या संपूर्ण भारत देशामध्ये अखंड ह्या भारतभूमीमध्ये अगदी सर, म्हणजे हिंदी ही बांधून ठेवणारी एक भाषा आहे. आपण याबद्दल थोडंसं विस्ताराने बोलूया. आपल्याला इथे एक ब्रेक घ्यायचा आहे. आपल्यासोबत नाशिकहून गीते सर आहेत जे आपल्याला त्यांचे अनुभव सांगतात आहे, त्याचबरोबर सुंदर गाणी सुद्धा ऐकवत आहेत. इथे घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.